कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। हा नवा भारत आहे, ही नवी संसद आहे। आज 19 डिसेंबर आज संसदेमधल्या 49 खासदारांचं निलंबन झालं। म्हणजे निलंबन झालेल्या खासदारांची संख्या 141 झालेली आहे। आतापर्यंत या अधिवेशनामध्ये जवळपास 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे आणि हे सगळे खासदार अर्थातच विरोधी पक्षांचे आहेत, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। मुळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन यापूर्वी कधीही झालं नाही। 1950 पासून ते आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये संसदेमध्ये अनेक अधिवेशनं झाली, पण या प्रकारे निलंबन खासदारांचं कधीच झालं नाही। एवढ्या 141 खासदारांचं निलंबन होण्याचं कारण काय आहे? आणि मुळामध्ये खासदार नसणं म्हणजे 141 खासदार जर मुळामध्ये संसदेमध्ये नसतीलच, खरं म्हणजे आता अशी अवस्था आहे की जेव्हा 2019 ची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा त्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 303 एवढ्या विक्रमी जागा मिळालेल्या होत्या। त्यामुळे भाजपकडे प्रचंड बहुमत आहे। विरोधी पक्षांकडे जागा अत्यंत कमी आहेत, एवढ्या कमी आहेत की विरोधी पक्षनेते पद सुद्धा कुठल्याही पक्षाला नाही मिळालेलं। अशी अवस्था आहे। ज्या संसदेमध्ये, ज्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये आणि आता अशी अवस्था आहे की विरोधी पक्ष दिसत नाही। विरोधी पक्षांचे जेवढे खासदार दिसत आहेत तेवढे सगळे निलंबित केले गेलेले आहेत। याचा विचार केला पाहिजे की नक्की काय चाललेलं आहे। म्हणजे सुरुवातीला असं होतं की 78 खासदार निलंबित झाले एकाच दिवसामध्ये। त्यामध्ये लोकसभेतले 33, राज्यसभेतले 45 आणि मग एकूण आकडा झाला होता 92। त्याच्यानंतर पुन्हा खासदार निलंबित झाले आणि आता 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। याचा नक्की काय परिणाम होणार आहे आणि हे का घडलेलं आहे याचा विचार आपल्याला केला पाहिजे। हे घडलं काय होतं? मुळामध्ये 13 डिसेंबरला संसदेमध्ये जो गोंधळ झाला त्या गोंधळाच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली होती। संसदेमध्ये गोंधळ झाला, 2 तरुण संसदेमध्ये घुसले, त्यांनी काही मागण्या केल्या वगैरे वगैरे। संसदेमध्ये या प्रकारचा गोंधळ झाल्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे असं विरोधी पक्षांचं म्हणणं होतं। विरोधी पक्षांच्या प्रामुख्याने मागण्या 2 होत्या। पहिली मागणी अशी होती, एकतर याच्यावर स्वतः गृहमंत्र्यांनी निवेदन केलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे। याचं कारण असं आहे की जेव्हा मागच्या वेळी हल्ला झाला होता तेव्हा लालकृष्ण अडवाणी हे गृहमंत्री होते केंद्राचे आणि तेव्हा गृहमंत्री असताना अडवाणींनी तेव्हा निवेदन केलं होतं, काय घडलं हे सांगितलं होतं। आता मात्र जेव्हा या प्रकारे हल्ला झालेला आहे आणि हल्ल्याच्या अनुषंगाने निवेदन करावं केंद्रीय गृहमंत्र्यांनी अशी मागणी पुढे आली, तेव्हा गृहमंत्री अजिबात आले नाहीत, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे, एकूण चर्चा झाली पाहिजे हा विरोधकांचा पवित्रा होता, पण सांगितलं गेलं की चर्चा होणार नाही। त्यामुळे चर्चा झाली नाही, गृहमंत्र्यांनी निवेदन केलं नाही आणि त्यामुळे 141 खासदारांना निलंबित केलं गेलं। आतापर्यंत निलंबन बरीच झाली आहेत। म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना साधारणपणे 1989 मध्ये 63 खासदारांचं निलंबन झालं होतं। तेव्हा एक मुद्दा होता की इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी चौकशी समिती आहे त्या अनुषंगाने वादंग उठलं होतं आणि तेव्हा 63 खासदार निलंबित झाले होते। पण एवढ्या प्रकारे 141 खासदार निलंबित होणं ही भारताच्या इतिहासामधली पहिली घटना आहे। चर्चा होऊ द्यायची नाही, विरोधकांनी काही बोलायचंच नाही, गृहमंत्र्यांनी निवेदन द्यायचं नाही। बरे आत्ताच घडलं असं नाही, जेव्हा मणिपूरच्या अनुषंगानं विषय निघाला होता आणि विरोधकांची मागणी अशी होती की मणिपूर संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन केलं पाहिजे, यांनी बोललं पाहिजे। तेव्हा असं म्हटलं गेलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निवेदन करतील। निवेदन त्यांनी सादर केलं। आता सुद्धा असं म्हटलं गेलंय की केंद्रीय गृहमंत्र्यांचा याच्यामध्ये काहीच संबंध नाही, अमित शहांचा याच्यामध्ये काहीच संबंध नाही। याच्यामध्ये जो मुद्दा आहे तो आहे संसदेच्या सचिवालयाचा आणि म्हणून संसदेचं सचिवालय त्या अनुषंगाने काय हवं ते बोलेल, इतरांनी बोलण्याचं काही कारण नाही। विरोधकांनी मागणी लावून धरली, जोरकसपणे मागणी लावून धरली, चर्चा झाली पाहिजे असं म्हटलं गेलं, पण चर्चा होऊ दिली गेली नाही। उलट पक्षी खासदारांना निलंबित केलं गेलं। मुळामध्ये मुद्दा असा आहे की खरं म्हणजे संसदेचं अधिवेशन संपायला अवघे 4 दिवस उरलेले आहेत। 4 दिवसांमध्ये हे अधिवेशन संपणारच आहे। अशा वेळी या प्रकारची कारवाई करण्याची आवश्यकता होती का, हा एक भाग आहे। दुसरा मुद्दा असा की या वेळचं म्हणजे आता निवडणूक 2024 मध्ये आहे, त्यामुळे हे शेवटचं अधिवेशन आहे। या लोकसभेचं हे अधिवेशन शेवटचं आहे, यानंतर अधिवेशन होणार नाही। यानंतर काही पूरक आर्थिक मागण्या असतात त्या मंजूर होतील, पण हे शेवटचं अधिवेशन आहे संसदेचं। संसदेचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि शेवटच्या अधिवेशनामध्ये एवढ्या खासदारांना निलंबित करण्याचं कारण काय? 4 दिवस अधिवेशनाला उरलेले असताना हे करण्याचं कारण काय, हा मुद्दा आता पुढे आलेला आहे। बरं, खरं म्हणजे आता बरीच विधेयकं पेंडिंग आहेत, प्रलंबित आहेत। बऱ्याच विधेयकांच्या अनुषंगाने बोललं पाहिजे। एक म्हणजे भारतीय न्याय संहिता विधेयक, हे प्रलंबित आहे। त्याच्यावर आता
मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक हे सुद्धा प्रलंबित आहे, त्यावरही चर्चा होणं, ते मंजूर होणं अपेक्षित आहे. टेलिकम्युनिकेशन्स बिल हे फार महत्वाचे बिल आहे. याचा उल्लेख अनेक जण करत नाहीयेत, अनेकांना त्याचं महत्व कळत नाहीये. पण ज्याप्रमाणे 2G हा प्रकार आपल्याला माहिती होता आणि 2Gच्या अनुषंगाने किती गोंधळ झाला हे आपल्याला माहित आहे. तेव्हा सत्ताधारी वेगळे होते आणि विरोधक वेगळे होते. त्यामुळे भाजप विरोधामध्ये होतं आणि भाजपनं प्रचंड गोंधळ घातला होता आणि भाजपनं सांगितलं होतं की आम्हाला याच्या संदर्भामध्ये कारवाई हवी आहे, आम्हाला चर्चा हवी आहे. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी कदाचित ती मागणी मान्य केली नव्हती. पण त्याच्यानंतर मात्र जेव्हा अरुण जेटलींना विचारलं गेलं की तुम्ही गोंधळ का घालता आहात, तेव्हा ते असं म्हणाले होते, गोंधळ घालणं हे आमचं संविधानिक आयुध आहे आणि विरोधकांनी गोंधळ घातलाच पाहिजे. त्यामुळे विरोधकांनी प्रश्न विचारणं, गोंधळ घालणं हे विरोधकांचं काम आहे आणि अधिवेशन चालवणं हे काम सत्ताधाऱ्यांचं आहे, अशी भूमिका अरुण जेटलींनी घेतली होती. आता मात्र भाजप सत्तेमध्ये आहे, विरोधामध्ये काँग्रेस आणि अन्य पक्ष आहेत, त्यामुळे भूमिका बदललेल्या आहेत. पण मुद्दा असा की मी सांगत होतो टेलिकम्युनिकेशन बिल बद्दल. टेलिकम्युनिकेशन विधेयक हे 2G विधेयक आहे, एवढंच महत्वाचं विधेयक आहे. त्या विधेयकाच्या अनुषंगाने असं होणार आहे, टेलिकम्युनिकेशनच्या सगळ्या क्षेत्रांवर सरकारी नियंत्रण असणार आहे. म्हणजे इव्हन इंटरनेटशी संबंधित जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावर सरकारी नियंत्रण असणार आहे. त्यामुळे एका अर्थानं या सगळ्याचा काय परिणाम होईल हे नीटपणे बघितलं पाहिजे. त्यावर मी एक वेगळा कार्यक्रम करणार आहे की टेलिकम्युनिकेशन विधेयकाचे काय परिणाम होणार आहेत त्यावर आपण बोललं पाहिजे. पण आता एकूणच सगळी व्यवस्था कशा प्रकारे व्यापलेली आहे हे आपण बघतोय. फेसबुकचा उपयोग कशा प्रकारे केला जातोय हे आपण बघतोय. सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे केला जातोय ते आपण बघतोय. अल्गोरिदम नावाची नवीच गोष्ट उजेडामध्ये आलेली आहे हे आपण बघतोय. द रिअल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये फेसबुक आणि भारताचं राजकारण यांचा काय संबंध आहे ते आपण बघितलेलं आहे. जेव्हा अमेरिकेमध्ये अध्यक्ष निवडणूक झाली 2016 मध्ये आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यावेळी ज्या प्रकारे केम्ब्रिज अनालिटिका नावाच्या कंपनीने जो गोंधळ घातला तेही आपल्याला माहित आहे. त्यामुळे आता नजीकच्या भविष्यामध्ये या सगळ्याचा उपयोग करून आपली सत्ता प्रस्थापित करणं, आपली सत्ता अधोरेखित करणं, एकाधिकारशाही लादणं, एक चालकांवरती नेतृत्व लादणं, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होणार आहेत, सुरू असणार आहेत. त्या अनुषंगानं या सगळ्या विधेयकाचं महत्व फार आहे. अशी विधेयकं आता असताना या संसदेमध्ये त्या विधेयकांवर चर्चा होणं अपेक्षित असताना विरोधकच नाहीत, अशा वेळी काय होईल? म्हणजे काँग्रेसचे खासदार डॉक्टर शशी थरूर ते असं म्हणाले की हे अपोजिशन मुक्त संसद आहे, संसद नवी आहे, हा देश पण नवा आहे आणि या संसदेमध्ये विरोधकच नको आहेत, या संसदेमध्ये फक्त सत्ताधारीच हवे आहेत, अशा प्रकारचा हा काळ आहे. खरं म्हणजे कोणाकोणाचं निलंबन झालं बघा. अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन झालं काँग्रेसच्या, जयराम रमेश यांचं निलंबन झालं, कुमार केतकर, रजनी पटेल, वंदना चव्हाण आणि आता आज जे झालंय त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचं निलंबन झालेलं आहे, डॉक्टर अमोल कोल्हेंचं निलंबन झालेलं आहे. हा सगळा जो प्रकार आहे की अमोल कोल्हेंचं निलंबन होणं, वंदना चव्हाणांचं निलंबन होणं, सुप्रिया सुळेंचं निलंबन होणं आणि त्याच्याशिवाय शशी थरूर आणि बाकी सगळीच मंडळी आहेत, या सगळ्यांचं निलंबन झालेलं आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 141 खासदार निलंबित झालेले आहेत. बरं, या सगळ्या गोंधळामध्ये हा गोंधळ सुरू असताना 3 महत्वाची विधेयकं संसदेमध्ये मंजूर झाली हे कोणाला कळालं पण नाही. त्यातलं एक होतं टपाल विषयक विधेयक, दुसरं होतं पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर इथल्या महिला आरक्षणाच्या अनुषंगानं असणारं विधेयक. ही सगळी विधेयकं या गोंधळामध्ये मंजूर करून टाकली. म्हणजे गोंधळ घालायचा, विरोधकांनी त्यांना निलंबित करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हवी ती बिलं सरकारनं मंजूर करून घ्यायची, असा हा प्रयत्न आहे का? नक्की काय चाललंय? बरं, हे केवळ संसदेमध्ये सुरू आहे असं नाही, इकडे विधिमंडळामध्ये. म्हणजे मला गंमत अशी वाटली की विधिमंडळामध्ये विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे त्यांनी ज्या प्रकारे भाषा वापरली मला फार आश्चर्य वाटलं. मुळामध्ये अनिल परब आणि अंबादास दानवे हे विरोधी पक्षांचे नेते काही भूमिका मांडत होते आणि ती भूमिका मांडत असताना त्या भूमिकेबद्दल आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार नीलम गोऱ्हेंना आहे, त्यांना थांबवण्याचा अधिकार नीलम गोऱ्हेंना आहे. नीलम गोऱ्हे ज्या संविधानिक पदावर आहेत त्यामुळे त्यांना सगळे अधिकार आहेत. पण नीलम गोऱ्हे असं म्हणाल्या अंबादास दानवेंना उद्देशून आणि अनिल परबांना उद्देशून की तुम्ही काहीतरी बोलताय, उद्धव साहेबांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही हे बोलताय. सभापती पदावरच्या खुर्चीवरून अशा प्रकारे कोणीतरी इतक्या प्रकारचं सवंग कमेंट, समंग शेरा कसं काय मारू शकतं? कळत नाही की सभागृहाचं एकूण स्थान किती महत्वाचं आहे, किती मोठं आहे. आणि अशा वेळी जर संसदेमध्ये या प्रकारच्या गोष्टी होत असतील, अशा वेळी बरं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सर्व पक्षीय निलंबन आहे. त्यामध्ये आरजेडीच्या डिंपल यादव आहेत, डीएमके आहे, सगळ्या पक्षांचे खासदार निलंबित झालेले आहेत आणि कोणी चर्चाच करू नये
अशा प्रकारे एकूण वातावरण आहे की तुम्ही वेगळा मुद्दा मांडायचाच नाही, तुम्ही वेगळी चर्चा करायचीच नाही. खरं म्हणजे या अधिवेशनामध्ये आणखी बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित होतं. कांद्याची निर्यात हा पण महत्वाचा मुद्दा होता. शेतकऱ्यांच्या अनुषंगाने बरेच प्रश्न होते. मुळामध्ये ज्या दोन तरुणांनी संसदेमध्ये गदारोळ केला, गोंधळ घातला, राडा केला, एका अर्थाने उड्या मारल्या, स्मोक आणि याचा वापर केला, या सगळ्यांनी केलं, त्याचं मुख्य कारण काय होतं? त्याचा मुख्य मुद्दा होता बेरोजगारीचा. त्याच्यावरही बोललं गेलं पाहिजे. याचा अर्थ ते काही दहशतवादी आहेत असं नाही, पण दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की मुळामध्ये संसदेची सुरक्षा व्यवस्था करते काय? कोणीही असं बाहेरून येऊन अशा प्रकारे करेल तर हे चालेल कसं? हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्या तरुणांनी हे केलं ते दहशतवादी नव्हते, त्यांच्या मागण्या होत्या. जर जर माझ्या मागण्या माझ्या स्तरावर मान्य होत नसतील तर मला या प्रकारे जावं लागेल. म्हणजे मला आठवण आली भगतसिंगांची. भगतसिंगांनी असेंब्लीमध्ये अशाच प्रकारे स्फोट केला होता. त्या स्फोटामध्ये कोणाला मारणं हा उद्देश नव्हता, काही जखमी झाले, पण त्यांनी स्फोट केला आणि एकूणच दूर केला सगळीकडे. त्याला विचारलं, बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी हा प्रकार केला. त्याला विचारलं की तुम्ही हे का केलं? तेव्हा ते असं म्हणाले की आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नाही, आमचा आवाज असेंब्लीपर्यंत पोहोचत नाही, आमचा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून सभागृहामध्ये येऊन त्यांना आमचा आवाज आम्हाला ऐकवायचा होता. ही वेळ मुळामध्ये अशा प्रकारच्या या मुलांवर का आली हे पण बघितलं पाहिजे. ती वेळ आली, त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. म्हणजे उलट पक्षी त्या मुलांचा मुद्दा असा होता की आमचा आवाज ऐका, आणि सरकारनं काय केलं? सगळ्यांचेच आवाज बंद करून टाकले. ही कुठली पद्धत आहे? सगळ्यांचेच आवाज बंद करून टाकणं, कुठलाच आवाज न ऐकणं आणि मग या गोंधळामध्ये आपल्याला हवी ती विधेयक मंजूर करून घेणं, याला काही सरकार म्हणत नाही, याला लोकशाही म्हणत नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की या संदर्भामध्ये चर्चा होण्याची आवश्यकता असताना एवढे खासदार निलंबित झालेले आहेत की अत्यंत काळजी करावी अशी गोष्ट आहे. याचा नीटपणे विचार केला पाहिजे. संसदेमध्ये 141 खासदार विरोधी पक्षाचे निलंबित होणं आणि संसदेमध्ये एका अर्थानं विरोधकच नसणं, संसदेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये, जे अधिवेशन अतिशय महत्वाचं होतं, त्यानंतर थेट लोकसभा निवडणूकच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन, महत्वाचं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये या प्रकारचं निलंबन होणं आणि चर्चा होऊ न देणं, गृहमंत्र्यांनी निवेदन न करणं, पूर्वी पंतप्रधानांनी निवेदन न करणं, याला काय अर्थ आहे? पण यापूर्वी एखादा खासदार कुठल्या तरी मुस्लिम खासदाराबद्दल नको ते शब्द वापरतो, अत्यंत धर्मांध अशा प्रकारचे रिमार्क्स करतो, कमेंट्स करतो, तरी सुद्धा त्याचं निलंबन होत, त्याला समज पण दिली जात. जे लोक नको त्या गोष्टी करतात, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक घटना आहेत, त्याचा उल्लेख मी करत नाही. पण जे खासदार या प्रकारचं वर्तन करतात, जे खासदार या प्रकारचे असभ्य शब्द वापरतात, जे खासदार असभ्य कृती करतात, त्यांना काहीच होत नाही. आणि केवळ आम्हाला चर्चा केली पाहिजे सरकारनं आमच्यासोबत असं म्हणणाऱ्या खासदारांना मात्र निलंबित केलं जातं, पक्ष कुठलाही असो. पण एकूण हे घडणं लोकशाहीच्या अनुषंगानं गैर आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. मला खात्री आहे की तुम्हाला जे वाटतं ते कळल्यामुळे माझ्या सुद्धा कक्षा रुंद होतील. मला पण कळेल की अरे हा पण एक मुद्दा आहे, कदाचित तो माझ्याकडून मांडायचा राहिला. एनिवे, भेटत राहू.